नमस्कार, मी बशीर जमादार. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. माजी IPS अधिकारी किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. किरण बेदी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत, पण मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संसदीय पक्षच घेईल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. मैं आपको ये कह रही हूँ, मैंने उधर भी कहा था कि आज मेरे जीवन में परिवर्तन का कारण हमारी पॉलिटिकल लीडरशिप है. लीडरशिप particularly in the Prime Minister and others in the BJP because he is changing India. और पिछले 6 महीने से मैं पॉलिटिकल कमेंट नहीं करती थी, लेकिन उनको देख के मुझे बड़ी इंस्पिरेशन हो रही थी कि शुक्र है मेरे देश को कोई बदलने आया है. एक मेरे देश की नई आशा बन रही है, एक होप है, एक ऑप्टिमिज्म है और आज वर्ल्ड वाइड एक्सेप्टेंस वापस आ रही है. तो इसने मुझे प्रेरित किया कि अब मैं एक छोटे दायरे में NGO का काम करती हूँ, क्यों नहीं मैं बड़े दायरे में काम करूं. बेदी यांच्याशिवाय इतरही काही महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आपच्या माजी नेत्या शाजिया इल्मी याही भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत. तर भाजपमध्ये काम करायला आवडेल असं समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जयाप्रदा यांनी सांगितलंय. यासाठी अमर सिंह हे भाजपच्या नेत्याशी चर्चा करत असल्याचं जयाप्रदा यांनी सांगितलंय. Let us hope. I have no information at all so far. The talks are going on, and Shri Amar Singh ji is moving this, talks. And I think because I'm very much impressed with Shri Modi ji's performance and how he is conducting himself as a Prime Minister of the country. And we have so many problems in our country, but still within short limitation he done so much, and he is proving that every point that he is right. I really want to expose Aam Aadmi for what it is, and so I'll do whatever I can to that effect. And I'll let you know what my plans of joining BJP and or not. There are many AAP members, AAP volunteers, people who are very disenchanted with AAP, people who've been feel shortchanged by AAP. केंद्र सरकारच्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जमीन NA करून घेतल्यानंतर 5 वर्षांमध्ये उद्योग उभारणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर 5 वर्ष वाया गेली तर दंड केला जाणार आहे. 10 वर्षांनंतरही उद्योग उभारला नाही तर संबंधित जमीन शेतकऱ्यांना परत करणार किंवा इतर उद्योगांना देण्यात येणार आहे. यावर्षी सर्व आमदारांना 50 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. पण ही तरतूद फक्त याच वर्षासाठी असेल. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलंय. वर्षाला 2 कोटी रुपये आमदार निधी दिला जातो. यावर्षी जुन्या विधानसभा सदस्यांच्या मतदारसंघात त्यांनी 2 कोटी खर्च केले. जे नवीन आमदार आले त्यांच्यासाठी यावर्षी कोणताही निधी उपलब्ध नव्हता. FRPची रक्कम देणं शक्य नसलेल्या साखर कारखान्यांना केंद्र सरकारनं आर्थिक मदत करायला हवी असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. साखरेचा व्यवसाय अडचणीत सापडलाय, त्यामुळे FRPची रक्कम कारखान्यांना देणं जमत नाही असं पवार म्हणाले. तसंच राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. प्रत्यक्षपणानं ऊस उत्पादकाला जी मिनिमम अँड फेअर किंवा फेअर अँड रेव्हेन्यू हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये असेल एवढी किंमत असं निघत नाही. असं संकट यापूर्वी आलं होतं. ज्यावेळेला असं संकट येतं त्यावेळेला केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहतं. एक प्रकार झाला पुण्यामध्ये, माझ्या मते तो प्रकार दुर्दैवी आहे. कारण ज्या वस्तूवर हल्ला झाला ते महाराष्ट्रामध्ये कदाचित तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक नसावी की ती वस्तू ऊस उत्पादकांच्या पैशातून बांधली गेली.
भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. पवारांनी केवळ टीकेसाठी टीका करू नये, कारण मदतीचा प्रस्ताव राज्यानं केंद्राला आधीच पाठवलाय, असं तावडे यांनी म्हटलंय. केंद्राला प्रस्ताव राज्याकडनं गेला. माननीय मुख्यमंत्री त्या समितीचे अध्यक्ष आदरणीय राजनाथ सिंगांना भेटून आलेले आहेत आणि त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेबांना त्यांच्या काळातल्या सरकारचे दिवस आठवत असतील, तसं आता नाही आहे. मदत जी आवश्यक आहे ती प्रोसेस काय करायची हे स्वतः कृषी मंत्री होते, त्यांना माहिती आहे. ती प्रोसेस घाईने पूर्ण करण्याचं वचन आदरणीय राजनाथ सिंगांनी दिलं आहे आणि त्यामुळे टीकेसाठी टीका किमान पवार साहेबांनी करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. अडतीच्या मुद्द्यावर मुंबईत झालेली बैठक फिसकटली. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, व्यापारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात ही बैठक होती. पण शेतकरी संघटनेचे नेते बैठकीतून बाहेर पडले. व्यापाऱ्यांनी सरकारला मॅनेज केल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केलाय. आडत रद्द करण्यासाठी सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दुसरीकडे आडत बंद झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय. आज हे या शेतकऱ्याकडनं ही जी आडत घेतली जाते ही चुकीच्या पद्धतीने घेतली जाते आणि त्याच्या बाबतीत आम्ही कोर्टात सुद्धा दाद मागणार आहोत. इथं चंद्रकांत पाटलांना व्यापाऱ्यांनी जरी काही मॅनेज केलं असेल आणि जरा काही या सगळ्या गोष्टी आज व्यापारी पैशाच्या जोरावर हे सरकारला निर्णय घ्यायला लावतायत असा आमचा स्पष्ट आरोप आहे. राज्यभरातल्या आडतीचा हिशोब केला तर जवळजवळ 2000 कोटीची आडत आहे आणि हे सगळं मोठी रक्कम ही आमच्या बिलातनं कापली जाते शेतकऱ्याच्या. ती कापू नये, व्यापाऱ्याकडनं घेतली जावी यासाठी मोठं डिलिंग होतंय आणि म्हणूनच हे मंत्री स्टे देत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिलं, त्यांचाच सल्ला घेऊन जर शेतकऱ्यांच्या संदर्भातली धोरणं राबवणार असाल तर याचा अर्थ एकतर आमची निवड चुकली नाही तर तुमची निवड चुकली आणि आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे राहणार. मग तुम्हाला कुणाचा सल्ला घ्यायचा तो घ्या, परंतु विरोधी पक्षामध्ये असताना जी भूमिका आपण सगळ्यांनी म्हणून घेतली त्याच भूमिकेशी सरकारला ठाम राहावं लागेल, नाहीतर मग सरकारनं आम्हाला गृहीत धरू नये हे स्पष्ट सांगितलं. जर कोणाकडून मॅनेज व्हायचं असेल आणि निर्णय करायचा असेल तर मग बैठक करण्याचं काही कारण नाही. आम्ही अतिशय प्रामाणिकपणे सगळ्या संबंधित घटकांची मतं समजून घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही, सगळ्यांना न्याय मिळेल असा निर्णय करण्याचा प्रयत्न करतो. हे राज्य शेतकऱ्यांचं आहे आणि त्यामुळे रघुनाथ दादांनी याची काळजी करण्याचं कारण आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला उपेक्षा आली. एनडीआरएफनं आंध्र प्रदेशातल्या हुडहुड चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत जाहीर केली. आंध्रबरोबरच अरुणाचलच्या पूरग्रस्तांना, कर्नाटकातल्या दुष्काळग्रस्तांना आणि पूरग्रस्तांना एनडीआरएफनं मदत दिली. पण महाराष्ट्राच्या पॅकेजचा मात्र विचार केला नाहीये. महाराष्ट्राच्या प्रस्तावाची एनडीआरएफच्या बैठकीत चर्चाही झाली नाही. रोड रोमियोच्या त्रासाला कंटाळून पिंपरी चिंचवडमधल्या एका अल्पवयीन मुलीवर गळफास घेण्याची वेळ आली आहे. रोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या 13 दिवसापासून ही मुलगी कोमामध्ये आहे. रोड रोमियोबाबत पोलिसाकडे अनेकदा तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केला असा आरोप या मुलीच्या आईवडिलांनी केला आहे. प्रकरण अंगाशी आल्यावर पोलिसांनी बाबू नायक, सचिन चव्हाण आणि अकीब शेख या तरुणांना अटक केली आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही कंप्लेंट दिली तर 2 दिवस त्यांनी वाट पाहण्यातच घालवले. 2 दिवसात जर कंप्लेंट झाली असती तर मुलगी वाचली बी असती आणि हा वेळ तिच्यावर आला नसता. कारण ज्यावेळेस ती आलेलं नसल्यामुळे मुलीने 3ऱ्या दिवशी आत्महत्या केली. त्याच्यानंतर आम्ही तिला ॲडमिट केलं. तर पोलीस लोक कोणते साहेब आणि अजून अधिकारी आले होते, त्यांनी विचारलं तर झाला प्रकार मी सांगितला. त्यांनी कंप्लेंट लिहून घेतली. नंतर पहिल्या कंप्लेंटला त्यांनी रिस्पॉन्स दिला नसल्यामुळे ही वेळ आमच्यावर आली, नाही तर ती वेळ आलीच नसती. पोलिसला फोन लावला तर म्हणले की 100 नंबरला लावा. 100 नंबरला फोन लावला तर 100 नंबर पण फोन उचलला, म्हणले आलो आम्ही. परत ते पण नाही आले. मग ते पोलीस वगैरे येतात ना रस्त्यावरची, ते पण आले. ते पण म्हणले की तुम्ही नाही का 100 नंबरला फोन लावा. ते पण कंप्लेंट घेईना म्हणून मी पाईन रोडला गेले. तिथे गेले, परत मला लांडवाडीला लावलं. लांडवाडीला लावलं तर भागवत मॅडमनं एकदम उलटे सुलटे सवाल विचारायला चालू केले की नाही का तुमच्या मुलीची बदनामी होईल, असं होईल, तसं होईल, तुम्ही अशी कंप्लेंट देऊ नका. मग नंतरच्याला म्हणले की नाही का उद्याच्याला मी त्यांना पकडून आणू. दुसऱ्या दिवशी मी कॅन्टीनला निघून गेले. म्हणलं मॅडम, म्हणलं तुम्ही अजून पोरं पकडलेली नाही आहेत, मग आम्हाला खूप भीती वाटते. म्हणलं काहीतरी करते ना ते. तरी पण त्यांनी काही बोललेलं नाही. म्हणलं मी कामात आहे म्हणलं. एनसी में जो बातें कही गई थी कि जो कही गई थी और जो लिखी गई है उसमें
अभी तकरारदार का ये आरोप है कि इसमें कुछ चीज़ें डिलीट की गई हैं या चीज़ें नहीं ली गई हैं और जिसके कारण से ये घटना और भी बड़ी हो गई और उसके बाद फिर 3 तारीख को उसी घटना पर गुनाह दाखिल हुआ और उसमें लोग अरेस्ट हुए। इसके बारे में मैं तहकीकात कर रहा हूँ और उसी की चौकसी मैं कर रहा हूँ पर्सनली एंड डिटेल इंक्वायरी विल बी डन। तो डीसीपी जोन 3 करेंगे। मैं अभी तक जितने लोगों से बात किया हूँ उससे ये पता चलता है कि कुछ प्रोसीजरल मिस्टेक है, तो जो भी रिस्पॉन्सिबल होंगे उस पर हम कार्रवाई करेंगे। गुंड सातत्याने तिला धमक्या देत असल्यामुळे तिने त्या ताणामुळे असह्य होऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। ती आज अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये आहे। तिच्या आईवडिलांची भेट आम्ही घेतली, त्या मुलीची परिस्थिती पाहिली आणि आम्हाला पुणेकर नागरिक, पिंपरी चिंचवडचे नागरिक म्हणून अतिशय खेद होतो की या प्रकारचं अतिशय दुर्लक्ष करणारं संतापजनक वर्तन भोसरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी भागवत यांनी केलेलं आहे आणि संजीव दया आणि देवेंद्र भारती यांनी मला आत्ता सांगितलेलं आहे की आम्ही याची गंभीर दखल घेऊन का दिरंगाई झाली याची चौकशी करत आहोत। स्त्री अत्याचाराच्या प्रश्नाकडे बघण्याचं विशेषतः आपण ज्याला म्हणून चौकी आणि पोलीस स्टेशनच्या पातळीवर हे अजून झालेलं दिसत नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा होते, त्यांच्यामध्ये काही प्रमाणात ही संवेदनशीलता वाढली असली तरी एकूणच पोलिसांचा बघण्याचा दृष्टिकोन या प्रश्नाकडे की हे किरकोळ आहे आणि त्यांना हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा वाटत नसल्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। तर मग किती तुम्ही कडक कायदे केले तरी शेवटी ही मानसिकता जोपर्यंत आपण बदलू शकत नाही तोपर्यंत मला असं वाटतं हे प्रकार घडत राहतील। नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे वळवण्याचा घाट केंद्र सरकारनं घातलाय। त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। मनमाडमध्ये जल हक्क संग्राम परिषदेनं उपोषण सुरू केलंय, त्यामध्ये सर्व पक्षाचे नेते सहभागी झालेत। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसंच सर्वपक्षीय लढा देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार यांनी 2010 सालात जो करार केला होता त्या अनुषंगाने हे दमणगंगा, पिंजाळ आणि नारपारचं पाणी हे गुजरात भागात घेऊन जाण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। त्यामुळे हा संपूर्ण परिसर इकडचा नाशिक जिल्ह्याचा हा ओसाड होणार आहे तिथे आणि पाण्यातून तडफडत मरणार आहे। तर आपल्या हक्काचं पाणी जे आहे या नाशिक जिल्ह्यातलं ते आम्हाला मिळालं पाहिजे, ते गुजरातकडे वळवण्यात नेऊ नये। नाशिकमधल्या उपनगर पोलीस स्टेशनवर लष्करी जवानांनी हल्ला केला होता। त्या प्रकरणातल्या लष्करी जवानांना नाशिक रोड कोर्टात हजर करण्यात आलं। एकूण 18 जवानांवर आरोप आहेत। नंतर या जवानांना जामीन मंजूर करण्यात आला। आज आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा हुकूम केलेला आहे। आता यानंतर जामिनाचा अर्ज आम्ही दाखल करतोय, मग त्यावर काय हुकूम होतो तो नंतर कळेल, पण तूर्त त्यांना मॅजिस्ट्रियल कस्टडीत पाठवलेलं आहे। आत्तापर्यंत 18 आरोपींना त्यांनी पकडलं आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की ह्या व्यतिरिक्त अजूनही आरोपी आहेत। प्रत्येक मोटरसायकलवर 2-2 असे आलेले आहेत। साधारण 81 मोटरसायकल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आहेत, तर 80 दूने 160 असं साधारण असा आकडा त्यांचा दिसतो पोलिसांचा। जे मारहाण केली असती त्या दिवशी संपूर्ण रात्र त्यांचे अधिकारी सुद्धा होते, त्यांनी कोणाकडे तक्रार केली का? असा काहीच प्रकार झालेला नाही आहे, कोणी कोणाला मारहाण केलेली नाही आहे आणि अशी काही पद्धत नाही आहे की येऊन कुठेही मोडतोड करा तुम्ही, ही पद्धत चुकीची आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय। याबाबत हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून या संघटनांनी कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालून देवीला साकडं घातलं। यावेळी अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आईपासून दूर झालेल्या बिबट्याच्या 2 बछड्यांना त्यांच्या आईकडे सुखरूप पाठवण्याचा प्रयत्न वन विभागानं सुरू केला आहे। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात पारडी गावातील एका शेतात गावकऱ्यांना बिबट्याची 2 पिल्लं आढळली होती। उसाच्या शेतात ही पिल्लं आढळली। ही दोन्ही पिल्लं अवघ्या 15 ते 20 दिवसांची आहेत।
ज्या शेतात ही पिल्लं आढळली त्या शेतात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिल्लांना सावधगिरीनं वाळगून सोडून दिलं. लवकरच त्यांची आई पिल्लांना सुरक्षित ठिकाणी नेईल असा विश्वास वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे पारडी आणि आसपासच्या गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पिल्लांना परत सोडण्याऐवजी या पिल्लांना पिंजऱ्यात ठेवून त्यात मादी बिबट्याला पकडायला हवे होतं आणि त्यांची रवानगी दुसऱ्या ठिकाणी किंवा प्राणी संग्रहालयात करायला हवी होती अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. स्पीड न्यूजमध्ये आता घेऊया एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पतंगामुळे झालेल्या अपघातात नागपूरमध्ये 2 जणांचा शॉक लागून मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत. राजेश पटेल, देवाश अहिरे अशी त्यांची नावं आहेत. पतंग पकडण्यासाठी गेले असताना हा अपघात झाला. नॉयलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रास या मांजाचा वापर करण्यात आला. नॉयलॉनचा मांजा रस्त्यात आल्यानं 3 जणांचे गळे कापले गेले. तिकडून मानेवाड्यापासून ते बेसाकडे जात होतो मी. ते मांजा आडवा आला ना, तर माझा गळा कापला. त्याच्यात 7-8 टाके लागले आहे, 8 टाके. आणि ते खूप रक्त वाहत होतं, एकदम थांबत नव्हतं रक्त, एकदम सुरुवात जोरदार सुरू होतं रक्त. नाशिकमध्येही सातपूर परिसरात राहणाऱ्या पूजासाठी कालचा दिवस दुर्दैवी ठरला. 6 वर्षांची पूजा वडिलांसोबत गाडीवरून जात असताना अचानक पतंगाचा मांजा आला आणि तिचा गाल कापला गेला. पूजावर सातपूरच्या कराड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नायलॉन मांजावर बंदी असताना देखील छुप्या मार्गाने नाशिकमध्ये नायलॉन मांजाची विक्री सुरू होती. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये प्रकाश बाबा आमटे या सिनेमाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे तर येलो सिनेमाचाही स्पेशल ज्युरी अवॉर्डनं गौरव झाला आहे. एलिझाबेथ एकादशी या सिनेमासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफर अवॉर्ड अमोल गोळे यांना मिळाला आहे. 1000ची नोट या सिनेमासाठी उत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार श्रीकांत बोजेवार यांना मिळाला आहे. एलिझाबेथ एकादशी आणि किल्ला चित्रपटाला संत तुकाराम अवॉर्डही मिळाला आहे. आउटस्टँडिंग फिल्मच म्हणूया आपण आणि ज्युरी सगळे इंटरनॅशनल लेवलचे होते आणि मला खूप आनंद वाटतोय की प्रकाश आमटेंसारखं काम जे त्यांना अबाव ह्युमॅनिटी वाटतंय तर खूपच आनंद आहे. आणि खरं म्हणजे जसं घरी किंवा माहेरी एखादी साडी मिळते किंवा माहेरी जो काही कौतुक होतं त्याचं काही एक वेगळंच महत्त्व असतं तसं काहीसं मला पीसमध्ये वाटतंय. वी आर व्हेरी हॅपी. दोन्ही टीमच्या वतीने आम्हाला खूप प्रचंड आनंद आहे की शेअर्ड प्राईज आहे किल्ला आणि एलिझाबेथचं. आणि ह्या सगळ्याचं खरं कौतुक आहे ते आमच्या मुलांचं आहे, दोन्ही टीम्सच्या. एलिझाबेथमधली आहेत आणि किल्लामधली जी मुलं आहेत त्या सगळ्यांचं हे क्रेडिट आहे. आणि आउट अँड आउट असं मला वाटतं की मराठीमध्ये जो एक कॉन्टेंट सिनेमा आहे, मिनिंगफुल सिनेमा आहे, त्याची आता कुठेतरी गेल्या 2-3 वर्षात तो एका अशा पातळीवर येतोय की त्याची इंटरनॅशनली दखल घेतली जाते. माझ्यासाठी म्हणजे खूप इमोशनल मोमेंट आहे कारण मी जसं सांगितल्याप्रमाणे इथून सुरुवात झाली माझी फिल्म्स बघायला आणि मी FTIमध्ये शिकलो आहे आणि त्यामुळे जवळजवळ पहिल्या पीसपासून मी फेस्टिवल अटेंड करतो आहे आणि इथे पहिली फिल्म इथे स्क्रीन होणं आणि इथल्या पुण्याच्या ऑडियन्सना ती कशी वाटते, काय वाटते आणि सगळे कारण ॲक्टर्स, टेक्निशियन्स आणि माझी टीम सगळी ऑलमोस्ट पुण्यातली आहे. आणि हो खूपच एक्सायटिंग आणि ओव्हरवेल्मिंग गोष्ट आहे माझ्यासाठी. स्पीड न्यूजमध्ये आता इथंच थांबूयात पण बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. पहा फक्त IBN लोकमत.